नमस्कार, मी डॉक्टर राजन पाटील. आज आपण बघणार आहोत पाचक पित्त. पित्ताचे 5 प्रकार आहेत. त्या प्रकारामधला पहिला प्रकार पाचक पित्त. पाचक पित्ताचं जे स्थान आहे ते आहे जठर आणि लहान आतडं या ठिकाणी तो असतो. त्याचं मुख्य कार्य जे आहे ते अन्नाला स्पेसिफिक विघटन करून, त्या अन्नाचं पचन करून, त्या अन्नामधले जे पौष्टिक घटक आहेत ते घटक घेऊन शरीराला देणं आणि त्यांच्या साह्याने रक्ताची आणि ऊर्जेची निर्मिती करणं, हे पाचक पित्ताचं काम आहे. मग ह्या गोष्टींमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. तहान भूक मेंटेन करणं, त्याच्यानंतर शरीरामध्ये खूप सारे एन्झाईम असतात, त्या एन्झाईमचं संतुलित करणं, असे अनेक गोष्टींचं कार्य जे आहे ते पाचक पित्त करत असतं. आपले आजी आजोबा आपले नेहमी म्हणायचे, काय तुझं पित्त खवळलं का, तो चिडचिडपणा करून राहिला. पित्तामध्ये जर बदल झाले किंवा पाचक पित्त असंतुलित झालं तर व्यक्ती चिडचिडपणा करतो. मानसिकदृष्ट्या जर बघितलं पाचक पित्ताचं काम, तर त्यामध्ये एक प्रमुख काम आहे आणि त्या गोष्टीविषयी विचार करणं गरजेचं आहे. योग्य निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती पाचक पित्त संतुलित असेल तर चांगली राहते. व्यक्तीची, विद्यार्थ्याची ग्रहण शक्ती जी आहे ती पाचक पित्त मेंटेन असेल तर चांगली राहते. समोरच्या व्यक्तीमध्ये साहस, शौर्य, आत्मविश्वास ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पाचक पित्त संतुलित राहण्यामुळे विकसित होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर मन आनंदी राहणं. ज्या व्यक्तीचं पोट चांगलं आहे, पोट साफ आहे, पाचक पित्त मेंटेन आहे, संतुलित आहे, तो व्यक्ती आनंदी असतो. पाचक पित्त मानसिकदृष्ट्या जे कामं करतं त्याच्यामध्ये एक प्रमुख कार्य आहे ते म्हणजे व्यक्तीची विचारांची स्पष्टता असते. तो व्यक्ती काही गोष्टींमध्ये, ज्या गोष्टी त्या फील्डमधला तो आहे त्या काही वैचारिक गोष्टींमध्ये तो स्पष्ट असतो, क्लिअर असतो. आणि ही जी क्लिअरिटी आहे ती त्याला डेव्हलप होण्यासाठी खूप मदत करते. आता पाचक पित्त जर डिस्टर्ब झालं तर काय होतं, मग राग येतो, चिडचिडपणा वाढतो, मानसिक थकवा येतो, द्वेष येतो. पित्त प्रकृतीचा माणूस आहे ना टीमवर्कमधला आहे, परंतु टीमवर्क करत असताना जर त्याचं पित्त खवळलं तर त्याची टीम जी आहे ना ती डिस्टर्ब होते. का? कारण की राग, द्वेष, अतिउत्साह हा पण पाचक पित्ताचं असंतुलनामुळे होणारा कारण आहे, अतिउत्साह. आणि अतिउत्साह हा कुठे ना कुठे प्रॉब्लेम देतो. उदाहरणार्थ, ज्या लोकांमध्ये अतिउत्साह आहे, एखाद्या व्यक्तीला विचारलं की चला पार्टीला जाऊ, तर जो डायरेक्ट हो म्हणतो ना तो अतिउत्साही. पण जो थांबून विचारतो कुठे जायचं, किती खर्च येईल, त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर विचारतो ना, त्याचं पाचक पित्त संतुलित असतं. आणि हे जे पाचक पित्त संतुलित असेल ना तर अतिउत्साह आहे त्याच्यामध्ये नसतो, मानसिक थकवा त्याच्यामध्ये नसतो. पण असंतुलित झाल्यामुळे राग, चिडचिडपणा, द्वेष, मानसिक थोका त्याच्यामध्ये येऊन जातो आणि त्याच्यामध्ये रिलेशन ब्रेक होणं, टीमवर्क असेल तर टीम तुटून जाणं, अशा खूप साऱ्या गोष्टी येतात. मग पाचक पित्त मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचं? अनेक गोष्टी असतात, पण त्याच्यामध्ये एक मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे सात्विक आहार आणि वेळेवर जेवण. ह्या जर 2 गोष्टी जर आपल्या क्लिअर राहिल्या तर आपलं पाचक पित्त हे डिस्टर्ब होत नाही. त्याच्यानंतर थंड पदार्थ जे आहेत ते पाचक पित्त जर असंतुलित झाले, आपले जुने लोक म्हणायचे पण चिडचिडपणा करू राहिला, थंड पाणी पे, चिडचिडपणा कमी होईल. का? पाचक पित्त जे आहे ते थंड पदार्थांनी कमी होतं. त्याच्यानंतर गावठी तूप, जिरे, धने अशा काही गोष्टी आहेत ज्या एकत्र करून जर आपण त्या घेतल्या रोज तर आपलं पाचक पित्त जे आहे ते मेंटेन राहतं. लहान मुलं जे आहे ना ते खूप चिडचिडपणा करतात. त्या चिडचिडपणावर त्यांना समजून सांगणं हा काही सोल्युशन नसतं. त्यांना तुम्ही गावठी तूप, जिरे, धने असे एकत्र करून त्याची पूड बनवा, ते एकत्र करा आणि त्यांना रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही द्या. चिडचिडपणा कमी होऊन जाईल. का? कारण की पाचक पित्त जे आहे ते असंतुलित असेल तर चिडचिडपणा होत असतो. यामध्ये अनेक काही गोष्टी असतात, पण आपण शीतली प्राणायाम तुम्ही ऐकलं असेल. हा जो प्राणायामचा प्रकार आहे हा पाचक पित्तावर काम करतो. पोटामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींवर किंवा डिटॉक्ससाठी जर आपण काम केलं तर पाचक पित्त संतुलित राहण्यासाठी मदत होते. मुख्य काय तर माझा जसा आहार आहे तसे माझे विचार आहेत, माझ्या जसं आहाराचं टाईम टेबल आहे त्या पद्धतीने माझ्या वैचारिक स्पष्टता आहे. मी जितकं कमी जेवण करतो तितकं मी पॉझिटिव्हली विचार करतो.
माझं मन उत्साही राहतं. या सगळ्या गोष्टींचा संबंध आहे. या संबंधाविषयी विचार केला पाहिजे. धन्यवाद.